शेतकरी बंधूंनो, माझ्यासोबत एक ऊसामधले अभ्यासू शेतकरी बसलेले आहेत. त्यांचं विशेष हे आहे की जमिनीचं आरोग्य सांभाळून ते दरवर्षी एकरी 100 टनाच्या वर उत्पादन ते काढत असतात. एका वर्षी तर त्यांनी एकरी 130 टनापर्यंत ऊसाचं उत्पादन काढलेलं आहे. एकरी 100 टन जर तुम्हाला उत्पादन काढायचं असेल तर तुम्हाला काही उत्पादन वाढीची सूत्र पण त्यामध्ये अवलंबावी लागतात. आणि या सूत्रापैकीच जे सूत्र आहे ते म्हणजे पाचरटाचं व्यवस्थापन. तर ते पाचरटाचं जे व्यवस्थापन आहे ते फार खुबीनं करतात. 2005 पासून ते ऊसाचं पाचरट जाळत नाहीत, ते जमिनीतच कुजवतात. तर ह्या पाचरटाचं व्यवस्थापन कसं करायचं याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर तुकाराम मोठे, सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. पाचरट व्यवस्थापन तुम्ही एक तंत्र विकसित केलं, म्हणजे अनेक शेतकरी करतात, त्यापैकी तुम्ही पण करतात. पण तुम्ही त्यातले अनेक बारकावे शोधून तुमचं जास्तीत जास्त पाचरट कमीत कमी वेळेमध्ये कसं पुजलं जाईल आणि त्याचा फायदा तुमचा उत्पादन वाढीसाठी कसा होईल हे तुम्ही पाहत असता. तर तुम्ही कसं करता हे पाचरट व्यवस्थापन? पाचट व्यवस्थापन करत असताना पहिल्यांदा लागणीला आपण ऊस साधारण 6 महिन्याचा झाला की त्याचा बुडपाला आपण काढतो. बुडपाला काढत असताना बारीक सारीक मार्का ऊस सगळं त्याच्यामध्ये काढतो आणि ते काढत असताना आपण एका सरीमध्ये पाचट टाकतो. हा एक भाग झाला. तर साधारण 8 साली ऊसाला आम्ही 2 वेळा पाचट काढतो. म्हणजे आपण उभा राहिल्यानंतर आपला हात जिथपर्यंत वर जातो तिथपर्यंत आपण पाचट काढतो. आता दुसऱ्यांदा पाचट काढत असताना साधारण ऊस पडायच्या आधी म्हणजे 15, 16, 17 कांडी ऊस आल्यानंतर जो आडोळी पावसानं जो पडायला चालू होतो त्याच्या आधी तर साधारण 8-9 महिन्यात आपण दुसऱ्यांदा पाचट काढतो. आणि दुसऱ्यांदा पाचट काढत असताना जर एकदम ब्लॅक हेवी सॉइल असेल तर पूर्वी ज्या सरीमध्ये आपण पाचट टाकलेलं आहे त्या सरीमध्येच ते पाचट टाकायचं आणि एक सरी कायम वापशासाठी आपण मोकळी ठेवायची. आणि आता इथं जी हलकी जी जमीन आहे किंवा निचऱ्याची ज्या जमीन आहेत त्या जमिनीमध्ये आम्ही काय करतो, दुसऱ्यांदा पाचट काढत असताना त्या मोकळ्या सरीमध्ये सुद्धा आपण ते पाचट टाकतो. फक्त हेवी सॉइल असेल तर मग एक सरी वापशासाठी कायम ठेवायची. हे लागणीचं झालं पाचटचं व्यवस्थापन. त्यानंतर त्याला काही करत नाही. आणि उन्हाळ्यामध्ये त्याला गारवा मिळतो, खाली मल्चिंग होते. कारखान्याला ऊस जाऊपर्यंत ते पाचट काहीच राहत नाही, पूर्ण सगळं पाचट ऑटोमॅटिक कुजून जाते. आणि नंतर खोडव्याला ज्यावेळी पाचट आपण व्यवस्थापन करतो त्यावेळी ते करत असताना काय करतो, ऊस तुटून गेल्यानंतर काय करतो आम्ही, पाचट कुट्टी करून घ्यायचं मशीनने. पाचट कुट्टी करायचं आणि ते कुट्टी केल्यानंतर ते पाचट सरीमध्ये दाबायचं. ते एक आपण हे मशीन हे तयार केले जुगाड आपलं पाचट ते सरीमध्ये ओढून ते काय बाहेर मिळत नाही, आम्ही इथंच तयार केले आपणाला पाहिजे त्या पद्धतीनं. मग ते पाचट सरीमध्ये ओढून घेतो. पाचट सरीमध्ये ओढून घेतल्यानंतर काय करायचं, जर समजा कुठंतरी गवताळ गड्डे वगैरे दिसत असले, हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट, तर ते पहिला सगळे कुठं आहे ते पहिला काढून घ्यायचे सगळे शेतातले गवताळ गड्डे असेल काय तर गवताळ वाढ होते. गवताळ वाढ होते ती. नाहीतर मग खोडवीत असेल त्यांना सगळ्यांना त्याची लस लागत जाते. पाचट तर सरीमध्ये दाबून घेतला तुम्ही, सरीमध्ये दाबून घेतला की परत खोडवीत असल्याआधी आदल्या दिवशी सगळे काय गड्डे असतील ते दिसते फुटून आलेलं असते, ते गड्डे बाजूला काढायचे. हे पाचट सरीमध्ये तुम्ही स्वतः तयार केलेलं आहे बघायचं. म्हणजे असं मायराचं वेळ असं किती 3-4 बायकामध्ये 1 एकर होते. आणि हे नसेल तर जवळजवळ 7-8 बायका लागतात आपल्याला, ते आवरत नाही ना. हा सुंदर केलं, मजबूत आहे. हो मजबूत. अगदी ते हे सगळं चांगल्या क्वालिटीचं वापरून केलं. मग पाचट हे सरीत दाबून घ्यायचं. आणि 8 साली ऊसाला कसं असतंय, 100-110 टनाचा जो ऊस असतो तुमचा त्याला पाचट भरपूर पडलेला असतो. पाचट कुट्टी केल्यानंतर साधारण 4.5-5 फुटी सरी असते, त्याच्या आत नसतातच आमच्या, 5 फुटीच्या पुढेच असतात. ते पाचट कुट्टी केल्यानंतर ते पाचट सरीमध्ये दाबून घेतो. आणि कसं होतंय, सरीमध्ये दाबून सुद्धा इतकं पाचट असते की ते पाचट असं फुगून वर आलं. आणि काय करतो, पहाटे पाचट मऊ पडल्यानंतर आमचा स्वतःचाच घरचा ट्रॅक्टर आहे, त्या पाचटवरती आम्ही फिरवतो. म्हणजे एकदम चोपून खाली बसतंय. चोपून खाली बसलं त्यानंतर कुदळी वगैरे चांगलं पाणी पाजून आणतो आम्ही. म्हणजे धार व्यवस्थित तुटलं पाहिजे. आणि
ते आदल्या दिवशी सगळं कुठून गवताळचा गड्डा असेल तर ते काढून घ्यायचं. म्हणजे नंतर तुम्हाला अजिबात गवताळ वाढीची समस्या जास्त येणार नाही त्याच्यामध्ये. बरोबर. ते काढून घ्यायचं आणि मग जरी मशीननं करणार असलं तरी पण पहिला गवताळ गड्डे वगैरे काढून घ्यायचं. आणि कोण मशीननं थासलणी करतात, आम्ही काही मशीननं करत नाही. बुडके छटायचं. बुडके छाटायचं. कारण आम्ही 1-2 वेळा शेजाऱ्यांचं बघितलं, एकतर ते पाती बरोबर नसतात आणि व्यवस्थित कटिंग होत नाही, आणि काही वेळा प्रमाणापेक्षा खाली जर गेलं तर ते अखंड गड्डा सगळा निघतो आणि तिथं ते खोडवं परत फुटायला मिळतंय. ते बघितल्यानंतर आम्ही सरळ आपलं त्या अंगावर काम असतात त्या कुदळीच्या साह्यानं ते खोडवं तासलून घेतोय. डेली जेवढं थासलायचं झालं की परत संध्याकाळी पाणी पाजून आणायचं. म्हणजे व्यवस्थित मारले की असं ब्लेड सारखं कट झालं पाहिजे, ते फुटलं नसलं पाहिजे. खोडवं पिचकलं की ते फुटायला दमिवतंय. हा, हे सर्व झालं का? आता खोडवं तासलून घेतलं तुम्ही. खोडवं तासलून घेतल्यानंतर त्याच्यावर तुम्ही सुपर फॉस्फेट, युरिया वगैरे टाकू शकता. एकरी 1-2-3 पोते सुपर फॉस्फेट, एखादा पोतं युरिया 5 आणि परत आम्ही त्या ट्रॅक्टरलाच मागक नाही, अशा बगला मारायला नांगरी केल्यात. मग ते 4.5-5 फूट सरी, जेवढी सरी आहे त्या हिशोबानं त्याला ते ऍडजस्टमेंट करायचं. म्हणजे त्या गड्ड्याला पण लागलं नसलं पाहिजे आणि व्यवस्थित ती माती त्याच्यावरती पडली पाहिजे. हा, मग ते बगला मारत असताना ती माती सगळी त्या 65 वरती पडत जाते. आणि कसं आहे, 65 वरती माती पडल्याशिवाय 65 कुजत नाही. तुम्ही काय वाटेल ते करा. भले तुम्ही मग सुपर फॉस्फेट टाकू नका, युरिया टाकू नका, 65 जरी नुसतं माती पडलं तरी पण ते 65 कुजतंय. मग ते व्यवस्थित माती त्याच्यावरती पडत जाते, ते 65 सगळं मातीआड होतं. 65 मातीआड झालं की साधारण 2.5-3 महिन्यामध्ये 3-4 पाण्यात पूर्ण ते 65 कुजतं. ते सगळं काय 65 कुजल्यानंतर ऐन 12-1 वाजता कडक उन्हामध्ये ते पॉवर टिलर त्याच्यामध्ये घालायचं. म्हणजे खाली थोडा कडकपणा त्या पाचटामध्ये आला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये परत ते 65 ते रिव्हर्स ट्रॅक्टर मारत जायचा. कारण आपण बगला मारत असताना सुरुवातीला असा मोठा बोध असतो. बगला मारल्यानंतर तो बोध लहानच होतो माती, कारण त्या 65 वरती पडलेले असते. ज्यावेळी मग आपण पॉवर टिलर रिव्हर्स मारत जातो त्यावेळी कुजलेलं 65 आणि माती ही मिश्रित ते बोधाला माती लागत जाते. आणि पूर्वी जसा बोध होतो तसा तयार होतो. आणि त्यावेळी तुम्ही बघितला तर ते वास घेतला तर तुम्हाला एकदम सेंद्रिय खतासारखा त्याचा पूर्ण कुजलेला असतो. अशा पद्धतीने आपण ते खोडव्याचं सुद्धा 65 व्यवस्थापन, म्हणजे 3 महिन्यातच ते 65 कुजतो. हो. आता माझं एक आहे, आता उद्या ट्रॅक्टर घालणार आहे ते डायरेक्ट. आता मी सांगितलं हीच पद्धत करणार आहे. आता ते सगळं 65 कुजलंय, तर परत त्याच्यामध्ये पॉवर टिलर घालणार आणि परत हाय तशी भर लावून घ्यायची. ज्यामुळे सेंद्रिय खताचं प्रमाण वाढत असेल तुमचं. सेंद्रिय कर्ब आता त्याच्यामुळे वाढलायच ना. तुमचा. मग काही शेतकरी कसं तसंच, म्हणजे काही ठिकाणी कसं होतंय साहेब, अतिशय पाण्याची त्यांना हे असते, कमतरता असते. तिथं त्याने फक्त 65 जरी ठेवलं तरी चालते. तिथं काय 65 कुजवायचं काय त्यांनी हे करायचं नाही. नंतर ऑटोमॅटिक ते नंतर कुजत जाईल. आम्हाला कसं 3 महिन्यात 65 कुजून आम्ही त्याची भर लावतोय. त्याचा फायदा काय होतो साहेब, ज्यावेळी शेतामध्ये परत हुमणी तयार होते, हुमणी तयार होते त्यावेळी शेतात हुमणी तर दिसते, पण ते कुजलेलं 65 खाते, खरं उसाला काही करत नाही. म्हणजे आता हे करत आल्यापासून आमच्या नाही, एक शेतकरी काय म्हणतात की 65 कुजवले की हुमणी वाढते, खरं म्हणजे खोटं आहे ते. आम्ही असं करतोय, 3 महिन्यात 65 कुजवतोय. ज्यावेळी तुमचे जुलै-ऑगस्टला वगैरे त्याचे अटॅक चालू होतो त्यावेळी आमच्या शेतामध्ये ऑलरेडी त्याचं सेंद्रिय खत तयार झालेलं. मग ते त्याचं मुख्य अन्न काय तर सेंद्रिय खत, ते मुळीकडे जात नाही. म्हणजे आज आमच्या शेतामध्ये बघतोय हुमणी दिसते पण ते उसाला काय करत नाही, ते कुजलेलं ते 65 खाते. आम्ही 65 ही पद्धत केल्यापासून माझ्यात अजून हुमणीचा अटॅकच आलेला नाही. आणि काही शेतकरी असं भेटलं की वर्षाला 65 जाळतात जोड खाकरेला, ते तुमच्यात हुमणी आलेले आहे, खरं आमच्यात नाही.